माझ्या चॅनलमध्ये माझ्या मित्रांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे भोजलविषयी आहे कारण चॅनलच माझा भोजलचा आहे आणि मला भोजलची आवड आहे. याच्यामुळं व्हिडिओ बनवायचं काम चालू असतं आणि काही मित्राचा पण सपोर्ट आहे आतमधून व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यांचं मी आज नाव घेत नाही, परंतु काय बरेच कमीत कमी 4-5 मित्र आहेत माझे, त्यांचा सपोर्ट आहे आतमधून माहिती देण्यासाठी का ही माहिती बरोबर आहे म्हणून व्हिडिओ बनवण्याची थोडीफार शक्ती किंवा ताकद माझ्यात आहे. तर आज पण काही 2 प्रयोग नवीन दाखवण्याचा ह्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करीन. जर कोणाला आवडले किंवा जमलं तर तो प्रयोग करायचा प्रयत्न करा, नाहीतर करू नका. तुम्हाला जर तो प्रयोग खरंच जर समजला तर तुमची चालू पाईपलाईन किंवा चालू विहीर, त्याला आडवे बोर वगैरे आहेत, तिथं जाऊन हा प्रयोग जर जमत असला आणि तुम्हाला स्वतःवर फुल कॉन्फिडन्स जर असला का हा प्रयोग मला जमतो, तर नक्कीच करायचा प्रयत्न करा. कारण हा प्रयोग एक शेतकऱ्याकडून एक शेतकऱ्यासाठीच आहे आणि शेतकऱ्यासाठीच प्रयत्न आहे. ज्याला जर आवडत असली तर नक्की कॉमेंट पण करा. चांगलं जर कॉमेंट करायचं असलं तर, वाईट जर करायचं असलं तर चॅनलवर यायची काही गरज नाही. तर पहिला प्रयोग मी दाखविणार आहे. तो प्रयोग मोटरसायकलची चावी आणि रिकामी बाटली याच्यासारखाच आहे आणि त्याला पण एक फुकटची एक्स्ट्रा एक वस्तू लागणार आहे आणि एक दुसरा जो प्रयोग आहे त्याच्यामध्ये काहीच लागणार नाही आहे. रॉड आपले तेच आहे, बस धरायची पद्धत थोडीफार खालीवर होणार आहे आणि ती पण पद्धत खूप छान आहे आणि दोन्ही पद्धती नवीनच आहेत. तर पहिली पद्धत मी दाखवतो. त्या पद्धतीला आपल्यापाशी एखादा रुमाल पाहिजे, कसा का असत नाही, सुती कापडाचा रुमाल पाहिजे आणि टावेल जरी असला तरी जमतो आणि तो आपल्या उजव्या म्हणजे राईट साईडच्या ह्या खांद्यावर असा टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर रॉड धरायची पद्धत बी याच्यामध्ये वेगळी आहे. रॉड असे धरायचे, उलटे असे धरायचे आणि चालायचं इकडं बा. त्याच्यानंतर ते रॉड काम करतात इकडं बा. अशी ती पाण्याचीच लाईन असते इकडं बा. इथं 3 लाईन आहे या क्रॉसवर. आणि हा प्रयोग नुसता छोट्याच रॉडवर काम करीत नाही, हा प्रयोग 3.5 फुटी रॉडवर सुद्धा काम करतं. पण टावेल पाहिजे. टावेल निघाल्यानंतर कोड्या लाईनी या प्रयोगाला हाती लागतात, म्हणून एका साईडला असा टावेल पाहिजे. इकडं पहा, मी एकदम जाम धरलेले रॉड आणि त्यांनी लाईन दाखवली आणि ती पाण्याचीच लाईन. परत एकदा पहा, ह्या कंडिशनमध्ये रॉड असं धरायचं इकडं पहा आणि नुसता पाय जर पुढे केला आपण तर लाईन दाखवते इकडं पहा. आणि ही पाण्याचीच लाईन दाखवतो आणि मला वाटतं चांगलीच लाईन दाखवत असेल. परंतु दुसरा जो एक प्रयोग काढलेला आहे मी, तो पण खूप छान आहे आणि तो पण बघा. परंतु तो प्रयोग छोट्या रॉडवरच आपल्याला करता येतो. याला काय कशाचीच गरज नाही आहे. मोटरसायकलची चावी नाही, रुमाल नाही, बाटली नाही, काही नाही. हा, याला रॉड मुठीमध्ये धरायचे याच्यात याला आणि असं रॉड असे धरायचे का थोडे फ्री पाहिजे रॉड त्याला ह्या पद्धतीला. आणि ह्या पद्धतीमध्ये जर एखाद्या टाकीमध्ये जरी पाणी असलं तरी ते दाखवायचा प्रयत्न करतं, पण पाण्याचीच लाईन दाखवायचा प्रयत्न करतं. पण त्याला रॉड आपल्या, त्याला आपण म्हणतो नाभी किंवा बेबी, बेंबी ज्याला म्हणतो आपण, बेंबी मराठी शब्द आहे बेंबी. तर त्या लेवलला रॉड धरावे लागतात. पाण्याची लाईन दाखवतात आणि विचारल्यानंतर तर खोली पण सांगतात
आणि इंच पण सांगतात, परंतु न विचारता पण ते पाण्याचीच लाईन दाखवतात इकडं. पहिलं मी विचारल्यानंतर काय सांगतं ते नंतर सांगतो, परंतु पहिले न विचारता ते काय करतात इकडं पहा. बीएमबीच्या लेवलला रॉड धरलेले आणि अशा कंडिशनमध्ये इकडं पहा हे रॉडने काम केलं इकडं पहा. ही बंद झाली, हे दाखवलं इकडं पहा. आणि आता ही पाण्याची टाकी इकडं पहा, याच्यामध्ये पाणी आहे, याच्यामध्ये पाणी टाकीमध्ये इकडं पहा. ते कसं दाखवायचं प्रत्येक तिकडं पहा. त्या पायला आल्यावर खालून पायलावर आलं मी इकडं पहा. ही सिमेंटची टाकी, ही प्लास्टिकच्या टाकीला दाखवली. याच्यामध्ये सुद्धा पाणी. हे प्रयोग पाणी दाखवायचा प्रयत्न करतो इकडं पहा. झालं ना बंद. याच्यामध्ये सुद्धा पाणी, हे दाखवायचा प्रयत्न करतो पाणी. परंतु याच्यात आपण त्याला विचारू शकतो पाणी नक्की किती आहे. या लाईनीवर आपण त्या प्रयोगाला विचारून बघू, कारण ह्याची बेबी जी ही वस्तू आहे शरीराची, इथं खूप आपल्या कामाच्या ज्या शक्ती असतात आणि जे आपल्याला ज्याच्यामुळं पाणी समजतं ते इथं आपल्याला ॲडजस्ट होतात आणि आपल्याला काहीतरी त्याच्यापासून नेमका आपल्याला फायदा उचलता येऊ शकतो. ती ही जागा आहे, त्याच्यामुळं इथं जास्त गणित चुकू शकत नाही इकडं पहा. आता हे दाखवलं त्यांनी पाणी, तर हे पाणी किती इकडं पहा. 1 इंच पाणी तर रॉड खुलन. 1.5 इंच म्हणल्यावर रॉड इकडं पहा काय करू लागली, आतमध्ये आले. 1.25 ही लाईन तर 1.25 दाखवू लागला इकडं पहा. 1.25 इंच पाणी, 1.5 म्हणल्यावर रॉड आतमध्ये येऊ लागले. आणि ही लाईन पहा इकडं, ही एक लाईन आहे. 1/2 इंच पाणी नाही, पाव. ही लाईन ती पाव दाखवतं पहा ह्या प्रयोगानुसार. आणि आणखीन एक शिल्लक लाईन इथं, ती लाईन ते 1.5 दाखवतो आणि 1.25ला आतमध्ये येतं. 1.25 म्हणल्यावर आतमध्ये येतं आणि 1.5ला बाहेर जातं. आणि याची खोली पण आपण बघायचा प्रयत्न करू ह्याच प्रयोगाने. खोलीचा प्रयोग एखाद्या वेळेस सक्सेस पण होऊ शकतो किंवा त्याचे रिझल्ट थोडेफार कमी पण येऊ शकतात. पण असं दाखवू लागलं आणि माझे मित्र आहेत जे पाहणारे, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवू लागलं. असं त्यांना पण होतं का हे त्यांनी करून पाहायला पाहिजे. त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू लागलो. डायरेक्ट उठायचं आणि बोर घ्यायचं, त्याच्यासाठी मी व्हिडिओ नाही बनवू लागलो. जे माझे मित्र माझ्या प्रयोगावर काही लोक काम करतात त्यांच्यासाठी मला व्हिडिओ बनवावे लागतात आणि मला तो छंद आहे अभ्यास करायचा आणि लोकांना पण दाखवायचा का असं होऊ शकतं. तर इथली खोली बघू आपण. 10 फूट, 20 फूट, 30 फूट, 40 फूट आणि 50. तर 50पर्यंत इथं ही लाईन दाखवू लागलं. आता ही बघू, ही जी पाव इंचची दाखवली का, ही 10, 20, 30, 40 आणि 41 वर ही छोटी सक लाईन आहे आणि 41 फुटावर दाखवते. आणि ही 1.5 इंची लाईन आहे, ही किती फुटावर दाखवते इकडे पहा. 10 फूट, 20 फूट, 30 फूट, 40 फूट, 50 फूट, 55, 56 आणि 57 लोक. 57 फुटालोक ही लाईन एक दाखवली. म्हणजे 60 फुटालोक एक, 50 लोक आणि 40 लोक. म्हणजे हे पाणी ह्या प्रयोगानुसार वरच दाखवली. आणि मी आडवे बोर पण आमचे बरेच हे खाली वर घेतलेले, त्याच्यावर हा प्रयोग चेक करून पाहिला. आणि ज्या मित्राला हा प्रयोग आवडतो त्यांनी प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. आणि एखाद्याला वाटन का हाच पानडी सक्सेस नाही आणि हा नवीन प्रयोग कसं काय दाखवितो, तर असे काही विचार करणारे जर मित्र माझे असतील तर त्यांचं अभिनंदन. आणि त्यांनी देवाने त्यांना तीच बुद्धी द्यायला पाहिजे का हे खुद स्वतः माणूस परफेक्ट नाही आणि दररोज प्रयोग कसं काय काढतो, तर त्यांना देवानी तीच बुद्धी द्यायला पाहिजे हमेशा हाच विचार करण्यासाठी का हा माणूस व्हिडिओ कमवून काढतो. त्यांच्यासाठी बस एवढंच, देवाने त्यांना तीच बुद्धी द्यायला पाहिजे का हा माणूस व्हिडिओ कमवून काढतो. याच्यापुढं त्यांना काही समजायला नाही पाहिजे असं माझं सांगणं आहे. आता माझ्या प्रयोगामुळे कोणाला फायदा होतो आणि कोणाला तोटा होतो हे लोकांना माहिती आहे चांगलं तर. त्याच्यामुळं व्हिडिओ काढायचं काम चालूच राहणार आहे आणि नक्कीच काही लोकांना त्याच्यामुळं फायदा होऊ लागलेला आहे.
याचे चित्र एकदम समोर आहे. आणखीन जास्त मी व्हिडिओ चॅनलवर टाकीत नाही, कोणाला फायदा होतो जे माझे चांगले मित्र नुसतं त्यांचाच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो. तर ज्या ज्या लोकांनी माझा हा आजचा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्याचे धन्यवाद.